ऋत्वाक ऋषी. ऋत्वाक ऋषींना एक पुत्र होता. त्याचं पूर्ण संस्काराने त्याचा वाला जन्म झाला, पूर्ण संस्कार युक्त त्याचा जन्म झाला. भूदेवता नेहमी सतत चिंतन करायचे, नामचिंतन करायचे. परंतु महाराज तो पुत्र जो जन्माला आला का, ही पूर्व भूमिका आहे, ही लक्षात सुरुवात जर लक्षात घेतली, जसं ते मूवी असतो का, मूवी पिक्चर, सुरुवातीला जर लक्ष दिलं तर सगळी स्टोरी लक्षात येते आणि मधीच पाहायला लागलं तर काहीच मेळ लागत नाही. म्हणजे मी पाहत नाही पण मला माहिती आहे असं, मध्ये जर पाहायला लागलं मेळ नाही. तशी कथेची सुरुवात अगदी चित्त देऊन ऐकायची, नंतर कथा पूर्ण लक्षात येते. त्यांना पुत्र झाला, त्याचं पूर्ण क्रियाक्रम ही अगदी व्यवस्थितपणे केलं, त्याचे संस्कारयुक्त केलं. परंतु तो पुत्र दुर्गुणी निघाला, धुंदुकारी सारखा निघाला. कसा निघाला? धुंदुकारी सारखा. वाईट पुत्र जन्माला आला. भूदेवता नेहमी विचार करता, आम्ही चांगलं राहिलो, आम्ही कधी कोणाचं वाईट नाही केलं, आमचा पुत्र असा का जन्माला यावा, आम्ही पूर्ण संस्काराने त्याचा तरी वाईट का पुत्र जन्माला आला. तर महाराज त्यांनी गर्गाचार्यांना बोलवलं. कुणाला? गर्गाचार्य मुनींना. आणि त्यांना विचारलं, सांगू लागले, आम्ही चांगला पुत्र आहे तरी वाईट का? कारण संस्कार कुठेतरी, आई तुम्हाला सांगू, आपले संस्कार, तुम्हाला कालही बोललो, आपले संस्कार लेकरांवरती गुण टाकतात. काय टाकतात? आपण जसं वागू ना, लेकर तसंच करते आपण. आणि आपल्या लेकरांना तुम्हाला एक बोललो होतो मी, तुम्हाला ती एक कथा सांगन. कोणाची? हनुमंतरायांची. आपले लेकर संस्कारी करायचे, आपले संस्कार त्याच्यावरती पडतात आणि आपले लेकर शूरवीर पैदा करायचे. त्यांना शिक्षण कसं द्यायचं? शूरवीरांसारखं द्यायचं. जसं अंजनी मातेने हनुमंतरायांना शिक्षण दिलं. काय? अंजनी मातेने हनुमंतराय काय साधे होते का महाराज? नाही. एकदा काय झालं, राम प्रभू, लक्ष्मणजी, हनुमंतराय, सीतामय्या पूर्ण असं असणारं रावणाला मारून चालले होते आपल्या आपल्या धामाला. जाताना दाखायला लागले, सांगायला लागले, बघा इथं असणार, इथं आपण हे केलं, तिथं ते केलं, चालली चर्चा. आणि अगदी एका ठिकाणी आले आणि तिथं हनुमंतराय रडायला लागले. डोळ्यामध्ये पाणी आलं हनुमंतरायांच्या. हनुमंतराय रडायला लागले. रडायला लागले तर रामप्रभूंनी बघितलं. हनुमंता, अरे का रडतोस रे? म्हणे काही नाही प्रभू, पण तरी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणं म्हणजे विशेष आहे, तू का रडतय? सांगितलं प्रभू काहीच नाही, माझ्या आईचं इथं काय, माझी आई राहते इथं, या डोंगरावरती माझी आई राहते, तिची आठवण झाली म्हणे. कोणाला? हनुमंतरायाला आठवण झाली. मग आठवण झाली तर म्हणे मग चल की येऊ आपण आईला भेटून येऊ, अंजनी मातेला भेटून येऊ. तर हनुमंतराय इतका आनंद झाला, आईला भेटायचं, एवढ्या दिवसातून भेटायचं. लहानपणानंतर आईला पहिल्यांदा भेटते, खूप आनंद वाटला. महाराज जेव्हा हनुमंतराय अंजनी मातेजवळ गेले तर अंजनी मातेने इतकं कडकडून अशी मिठी मारली हनुमंतरायांना, असं लालन पालन असं एकदम त्याचा लाड करायला लागले. काय तर हनुमंतराय जसं हनुमंतराय छोट बालक झाल्यासारखं आईच्या मांडीवरती बसले. काय अगदी लहानशा बाळासारखं एवढं काही झालं. मग आता तेवढेच रामप्रभू ही तिथं आले, सगळे एकत्रित झाले. अंजनी मातेने सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि हनुमंतराय अगदी भूषणानं सांगू लागले. काय? आई अगं ऐक ना, काय आम्ही त्या रावणाला मारलं, मी ती अशोक वाटिका पूर्ण उद्ध्वस्त केली. कोण म्हणतं? हनुमान भाव ऐका बरं का तुम्ही, अगदी गोड भाव आहे की म्हणे पूर्ण अशोक वाटिका मी उद्ध्वस्त केले. रामप्रभूंनी रावणाच्या नाभेमध्ये बाण मारला, त्यालाही मारलं, इंद्रजितला मारलं. भूषणाने सांगू लागले. कोणाला? आईला. आईनं ऐकलं नाही बोलले, मला काहीतरी संशय गड्या तुझ्यावर, तू हनुमंत आहे की नाही मला संशय म्हणे तुझ्यावर. काय म्हणजे चांगलं काम केलं म्हणून नाही, बरं संशय कमून आहे, चांगलं काम केलं म्हणून नाही. आई बोलते मला तुझ्यावर काहीतरी संशय आहे, तू हनुमंत माझा नाहीये. का गाई असं का बोलते? पण ते बोलतात ना
हे सीतामायाला आणि लक्ष्मणजीला पक्क कळालं. हे आईला बघा म्हणे काय, आईला अभिमान बघा म्हणे. कसला अभिमान? आई बोलते हनुमंता, अरे जर तू होता रामप्रभूंसोबत, सीता पळून नेली, तू असताना रामप्रभूला एवढा त्रास. कोण बोलतं? अंजनी माता. अरे तू होतास आणि तू असताना एवढा त्रास कस काय? कोणाला? रामप्रभूंना एवढा त्रास तू होऊन दिलास. तर त्यावेळी सीतामाया आणि लक्ष्मणजी बोलू लागले, बघा म्हणे हिला हिच्या पोराचं किती भूषण आहे. कोण बोलते? सीतामाया बोलते, हिला हिच्या पोराचं भूषण पहा म्हणे किती गाजू लागली, जसं हिचंच पोरग लय शूरवीर आहे. काय? कोण बोलतं? लक्ष्मणजी, सीतामाया. पण रामप्रभू नाही बोलत, त्यांना माहिती होतं खरे शूरवीर आहे म्हणून. म्हणे एवढं भूषण फक्त मनात आलं बरं का. आई काय बोलत होती? हनुमंता, अरे तू असताना त्यांना त्रास. पण अंजनी मातेला लगेच कळलं, महाराज ती काय सामान्य होती बाई, हनुमंतरायांची आई होती, ती काय आपल्या बाळ्याची आई थोडी होती. ती हनुमंतरायांची आई होती. तिनं लगेच कळालं. तिने अशी पर्वतावरती गेली. कोण कोण आई? नाव सांगा तिचं. अंजनी माता. कुठे गेले? पर्वतावरती गेले. पर्वतावरती गेले आई. फक्त कोणाचा? लक्ष्मणजीचा आणि सीतेमय्याचा भ्रम घालायचा होता. त्या आईना आपला स्वतःच्या दुधाचा एक थेंब त्या पर्वतावरती टाकला. किती? एक थेंब दूध टाकलं. त्या एक थेंब दुधाने पूर्ण पर्वत भेदन केला. पूर्ण पर्वताची राख व्हायला लागली. इतकं त्या आईच्या दुधामध्ये ताकद हे सीतामाया आणि लक्ष्मणजीने बघितलं. मग अंजनी माता बोलले, सीतामय्या, माझ्या एका दुधाच्या थेंबाने जर पर्वत जर भस्म होत असेल, त्याचं भेदन होत असेल, तर हनुमंतराय माझं असं किती दूध पिलेले, त्यांच्यात किती ताकद असेल. काय? शूरवीर असे पुत्र जन्माला घालावा, त्यांना ज्ञान देवा, त्यांना शक्ती देवा. का? आपले पोर असे मूर्ख पुत्र जन्माला आला. मूर्ख जन्माला तर चांगला आला, परंतु मूर्खासारखा का वागायला लागला? गर्गाचार्यांना विचारलं. गर्गाचार्य बोलले, गर्गाचार्यांनी बघितलं महाराज, तर हा म्हणे रेवती नक्षत्रावर जन्माला आला. चौथ्या गंडांत स्थलावर, चौथ्या नक्षत्रावर असणारा हा रेवती नक्षत्रावर जन्म, म्हणून मूर्ख जन्माला आला म्हणे. काय? ते नक्षत्रावर जन्माला येणारे मूर्ख जन्माला येत होते. मूर्ख जन्माला आले म्हटल्यावरती लगेच महाराज असणार, आता याला करायचं काय? म्हणून गर्गाचार्य बोलले, म्हणे तुम्हाला याला जर आता बुद्धी प्राप्त करायची, बुद्धी द्यायची म्हटलं तर भगवतीची उपासना करावं लागेल. भगवतीची उपासना केली. महाराज ते पुत्र तर बुद्धिमान झाला. काय? बुद्धिमान तो झाला, परंतु बघा सामर्थ्य बघा. ऋत्वाक ऋषींना क्रोध आला त्या नक्षत्राचा, रेवती नक्षत्राचा क्रोध आला. त्याला शाप दिला रेवती नक्षत्राला, तू धरतीवरती पडशील म्हणे. ते रेवती नक्षत्र रेवत पर्वतावरती पडत, नंतर त्याचं नाव रेवतच पडलं त्या पर्वताचं. आणि तिथं पडत्या क्षणी तिथे एक कन्याचा उद्बोधन झाला. तिथे एक कन्या जन्माला आली. काय? तिथे एक कन्या जन्माला आली. आणि तिथं एक त्याच पर्वताजवळ एक प्रमुच नावाचे ऋषी तपश्चर्या करत होते. प्रमुच ऋषी होते. त्यांनी ते लहानसक बाळ ती कन्या घेतली आणि तिला मुलगी म्हणून स्वीकार केला. काय केला? मुलगी म्हणून तिचं वाला. आणि तिला घरी नेलं. तिचं नावही त्यांनी काय ठेवलं? रेवती ठेवलं. कारण रेवती नक्षत्र पडलं ना, म्हणून रेवती नाव ठेवलं तिचं वालं. आणि रेवती नाव ठेवलं. आणि महाराज जशी कन्या मोठी 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 झाली, जशी जशी कन्या लग्नाच्या वयात येते, तर आईवडिलांना नेहमी चिंता पडत असते. बरोबर आहे की नाही? चिंता पडायला लागली. मग आता ते प्रमुच जे ऋषी, नाव ध्यानात ठेवा ऋषींचं, प्रमुच ऋषी त्यांना चिंता पडू लागले की माझ्या कन्याचा विवाह लावायचा आहे, माझ्या कन्याचं लग्न करायचं आहे, परंतु कोणाच्या हातात देऊन जमल का? नाही. 4 वेळा त्याचा तपास करावा. पण आता ते ऋषी होते महाराज, त्यांनी ते अग्नीचे सेवक होते, अग्नीचे भक्त. त्यांनी अग्नी देवताला प्रसन्न केलं. काय? अग्नी देवता प्रसन्न झाले आणि असणार विचारलं त्यांना, म्हणे प्रभू
मला माझ्या कन्याचा विवाह करायचा आहे, चांगला वर सांगा, चांगला वर सांगा. तर सांगितलं ठीक आहे, तुम्ही असणार भगवतीची उपासना करा. काय करा? भगवतीची उपासना करा, भगवतीचं नवहा पारायण करा. काय करा? नवहा पारायण करा. तुम्हाला तुमच्या इथे एक दुर्दम्न नावाचा एक राजा येईल, दुर्दम्न नावाचा राजा येईल आणि तो असणाऱ्याच्या सोबत विवाह करीन म्हणे. महाराज त्याची वाट बघते, दुर्दम्नाची त्याची वाट बघते. एक दिवस असणारा तो राजा आला. त्याला नाही माहिती की माझं हिच्यासोबत विवाह अग्निदेवतांनी सांगून दिलं होतं. तो आला, पण तो आला तर त्याच्या मुखामध्ये नेमकं शब्द काय यावा? काय? त्याच्या मुखामध्ये नेमकं शब्द असा दरवाजावरती आला, आश्रमावरती आला, आवाज दिला. तिथं ती कन्या दिसली. त्यांना दुसरं काहीच नाही. तो फक्त बोलला प्रिय. काय शब्दात उच्चारण केलं? प्रिय. ऋषी मुनी कुठे गेले? प्रिय शब्द वापरला, फक्त प्रिय शब्द वापरला. आणि तो प्रमोद ऋषींनी ऐकला तर ऋषी मुनी बाहेर आले म्हणे. लगेच असणार बाहेर आले आणि सांगितलं की ह्या तुमच्या पत्नी बरे ना म्हणे, तुमचा संसार वगैरे बरे, अशा शब्दाने बोलायला लागले. ते म्हणे संसार वगैरे, माझं लग्न नाही झालं, ते लग्न नाही झालं. आता तर प्रिय म्हणून उच्चारण केलं. प्रिय काय कोणाला म्हटलं जातं का? म्हणे नाही, मी सहज बोललो. नाही, सहज वगैरे काय नाही म्हणे, हीच तुमची पत्नी आहे म्हणे. काय आहे? हीच तुमची पत्नी आहे म्हणे. तो म्हणे नाही म्हणे स्वामी, मी नाही विवाह करू शकत म्हणे. हे अग्निदेवतांनी सांगितलं आहे, अग्निदेवांनी सांगितले तुमच्यासोबत विवाह होईल. मग म्हणे ठीक आहे, असं असेल, देवाने सांगितलं असेल तर मी तिच्यासोबत विवाह करतो. मी विवाह करतो गड्या. काय? विवाह करतो. विवाही झाला. आता आम्हाला काहीतरी असं द्या म्हणे. काय? आता लेकराला वाटी लावायचं म्हणल्यावर वडिलांना किती आनंद असतो. काय देऊ, काय असं वाटतं म्हणजे लेकराला काय सगळं काळीच काढून देऊ की काय, वाटतं की नाही? ते बापाचं प्रेम, आईचं प्रेम असतं बरं का. काय? त्याला असं वाटतं की माझं लेकरू वाटी लावतो, याला काय देऊन काय नाही. त्यावेळेस आता प्रमोद ऋषींकडे काय हो, प्रमोद ऋषींकडे, ऋषी ते आश्रम आहे, त्यांच्याकडे काहीच नाही, तर काय द्यावा? त्यांनी फक्त एकच शब्द बोलले, दादा मी काही द्यायला माझ्याकडे काही नाहीये म्हणे, पण एक देतो म्हणे. काय? तू ह्या तिन्ही लोकांचा राजा होशील, हा तुला मी आशीर्वाद देतो म्हणे. पण त्याच्यासाठी एक करावं लागेल म्हणे. काय? तू राजा होशील, ते दनू झाल्यानंतर काय ते म्हणे तुला एक करावं लागेल. त्याच्यासाठी भगवतीचं देवी भागवत कथा 5 वेळा श्रवण करावं लागेल. किती वेळा? किती वेळा? राजा बनायचं असेल, धनवान बनायचं असेल तर काय करावं लागतं? देवी भागवत कथा ऐकावं लागते, श्रवण करावं लागते, ऐकावा लागते. कालही बोललो तुम्हाला, कथा काय करावं लागते? बसावा नाही लागत, नुसतं ऐकावा लागते. तर आपण ती कथा ऐकतो. कथेचा आजार मूर्ख होता, पण भगवतीचे नामस्मरण केलं. मूर्ख, तुमचे लेकर मूर्ख असेल ना, आहे का मूर्ख? मानत नाही. 90 जरी पिऊन आला, का ग बाळ्या कसं आहे? लय गोड आहे. बाळ्या कसं आहे? एका ठिकाणी गेलो दादा, ती मला तिच्या लेकराचं, महाराज माझं लेकरू लय भारी, लय गुणी. ते लेकरू आलं महाराज, ते लेकरू आलं नागपूर से वटपूर, वटपूर से सीधा पोटपूर. आणि तो बाळ्या म्हणे महाराज मा लेकरू लय गोड. म्हणलं माय ते शेंबूड का? त्याला पण काय म्हणतात? त्याला पण काय म्हणतात? गोडच म्हणतात, कारण ती आई आहे. तर आपल्या लेकरांमध्ये जर संस्कार आणि चांगलं बनायचं असेल तर कथा ऐका फक्त. किती दिवस ऐका? फक्त मोजून नाही, 9 दिवस.